मोठे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहं भारहा वागवी कोण माथा, जडो भावना रामदासी सदाती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती, जरी जरी वणिधेनू आठवी वत्स नित्य, जननी करीत कामे बालकापासी चित्त, तदुपरी गुरुमाये लेकुराठे विप्रेम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. आहे तू जननी मदीय न कळे, अज्ञान मीले करू, घाली गे मज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे धरू. प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी, नाही दुजे बंधन, प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा, माझे असो वंदन. अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तो गुणातीत एका, तयाचे निनामे चुके जन्म वेथा, नमस्कार माझा गुरु एकनाथा. श्रीराम समर्थ. 152 दिवसांपैकी उपस्थित सर्व सद्गुरू माता भगिनी सद्गुरू बंधूंच्या चरणी विनम्र अभिवादन करूयात आणि आजच्या आपल्या सद्ग्रंथ वाचन सेवेला आपण सुरुवात करूया. श्रीराम समर्थ. सज्जन हो, गेली 8 दिवस श्रींच्या कृपेने आपण नाथ भागवत श्रीमद भागवतातल्या 11 स्कंदावर शांतीब्रह्मनाथांनी जो ग्रंथ लिहिला तो नाथ भागवत या चरित्रकाराचं नाथांचं चरित्र गेली 8 दिवस आपण पाहिलं. आज त्या ग्रंथाला आपल्याला सुरुवात करायची आहे. तत्पूर्वी हा ग्रंथ 11 स्कंदच का निवडला, भागवतच का निवडलं, भागवतातला 11 स्कंद का निवडला, त्याच्यामागची नाथांची भूमिका काय होती. मुळात नाथ भागवत हा एक अध्यात्मशास्त्रातला अतिशय सर्वमान्य असा एक ग्रंथ आहे. आणि नाथ भागवताचं वैशिष्ट्य म्हणताना, त्याचा विचार करत असताना, आपण आज ज्या काळामध्ये राहतोय त्या विज्ञान युगामध्ये या अध्यात्मशास्त्रातल्या या एवढ्या उत्तम ग्रंथाचं निरूपण, विवेचन, चिंतन, मनन, अभ्यास करत असताना आत्ताच्या या सगळ्या काळाशी, युगाशी, आजची देशाची परिस्थिती, कालमान परिस्थिती याचा विचार करून आपल्याला याचं चिंतन मनन करायचं आहे. तेव्हा एक छोटीशी भूमिका मी आपल्या पहिल्यांदा समोर मांडतो की ज्या विज्ञान युगात आपण गेली 400-500 वर्ष राहतोय, ज्याला सायन्स इरा असं म्हटलं जातं किंवा विज्ञान युग असं जे संबोधलं जातं नेहमी, तर सज्जनो हे विज्ञान युगाचा काळच किती आहे बघा. 15-16व्या शतकात साधारण याची सुरुवात झालेली आपल्याला दिसते. आणि या विज्ञान युगाच्या काळामध्ये, विज्ञानामध्ये ज्या विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या साह्याने आपलं जीवन अत्यंत सुखकारक झालं आहे, तर या विज्ञानशास्त्राचा एक नियम असा आहे, पूर्णतः दृश्य परिस्थितीवर, भौतिक परिस्थितीवर भौतिक सुख आपल्याला देण्याचं काम विज्ञान आणि तंत्रज्ञानाने केलं आहे. तर या विज्ञानशास्त्राचे मूळ सिद्धांत जे आहेत, जे लॉज आहेत, जे तत्व आहेत, जे नियम आहेत, हे विज्ञानशास्त्रातले नियम अनेक प्रयोग करून, सातत्याने त्या प्रयोगांची मालिका करून, त्याची निरीक्षणं पाहून, त्याच्यावरून
तो सिद्धांत मांडला जातो. अनेक प्रयोगांच्या अंती त्या निरीक्षणांच्या नुसार एक सिद्धांत जगासमोर सर्वमान्य केला जातो. वेगवेगळे प्रयोग खूप वेळा करून ते सिद्धांत मांडले जातात आणि मग ते जगन्मान्य होतात. मग त्यावर पुढे प्रक्रिया होते आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं पाहायला मिळतं. म्हणजे आत्ता आपण अगदी सुरुवातीच्या काळात आलेले जर आपण मोबाईल पाहिले तर ते बटनांवर होते आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये हे मोबाईल तंत्रज्ञान जेव्हा वाढत गेलं सज्जनो, तेव्हा सॅमसंग नावाच्या कंपनीमध्ये एक तरुण इंजिनियर काम करत होता. सॅमसंगच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये 32-33 वर्षाचा होता तो. गुजरातेत अहमदाबादला त्याचं काम सुरू होतं आणि त्यांनी आपल्याकडे हे टच स्क्रीन येण्याच्या आधीची एक 6-7 वर्षापूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. तर त्याच्या मनामध्ये असं विचारलं की हे बटनांनी सगळं आपल्याला करावं लागतं, बटनसुद्धा नको मोबाईलला, कारण ती जागा व्यापतं आणि मग स्क्रीन छोटं होतं. या संशोधनाच्या वृत्तीतून त्यांनी टच स्क्रीन आणि बोटांनी इकडनं तिकडे असं आपल्याला ट्रान्सफर करता यायला पाहिजे की इथे स्पर्श केला तर ते बटन काम करेल, बटन दिसणार नाही, फक्त स्पर्श करायचं, असं करायचं. ज्या वेळेला ही कल्पना त्याच्या मनात आली तेव्हा ती तर शक्य नव्हती असं सगळ्यांना वाटत होतं आणि त्यांनी तांत्रिक माध्यमातून ते सिद्ध केलं आणि टच स्क्रीन आले आणि त्याच्यानंतरची एक यूट्यूबला त्याची मुलाखत पण आलेली आहे. तर त्याला प्रश्न विचारला की हे तुला सुचलं कसं? तो म्हणाला, मी माझ्या लहानपणी महाभारत आणि रामायणाच्या सिरियल्स सुरू होत्या आणि त्या असे बोट लावून ते शक्ती ट्रान्सफर करायचे, म्हणाले संक्रमित करायचे. तेव्हापासून मला असं वाटायचं की असं काहीतरी असल्याशिवाय कसं होईल. आणि त्यातून हा तंत्रज्ञानाचा भाग आपल्याला समोर येतो. सज्जनो, विज्ञान युगाचं हे वैशिष्ट्य की अनेक प्रयोग केले जातात आणि मग त्याच्या निरीक्षणांवरून सिद्धांत मांडले जातात आणि मग ते सिद्धांत जगन्मान्य होऊन मानवी जीवनामध्ये मानवाचं जीवन सुखी करण्यासाठी म्हणून अशा सिद्धांताचा उपयोग झालेला दिसतो, ज्याच्यावर आजचं विज्ञान युग अवलंबून आहे. आणि या विज्ञान युगाच्या तंत्रज्ञानाच्या साह्याने मानवी जीवन अत्यंतिक सुखासीन बनलेलं आहे. भौतिक सुखांची रेलचेल तुमच्या माझ्या बाजूला आहे. म्हणजे फॅन लावायचा तरी रिमोट आहे, टी व्ही लावायचा तरी रिमोट आहे. ही सगळी देहाला सुख देणारी क्रांती विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगाने झालेली आपल्याला खूप भावलेली आहे, आवडती आहे, आवडत राहीलही. तसं अध्यात्मशास्त्रामध्ये सुद्धा जे काही तत्त्व आहेत, जे काही सिद्धांत आहेत, ह्या अध्यात्मशास्त्रातले सिद्धांत हे अनेक ऋषीमुनींनी आणि आत्ता जर आपण पाहिलं तर आपण ज्याचा विचार करतो ज्या ग्रंथाचा, त्या ग्रंथाचा विचार करत असताना अध्यात्मशास्त्रातल्या सगळ्या तत्वांचा, नियमांचा स्वतःच्या जीवनावर नाथांनी प्रयोग केले, साक्षात त्याचा पडताळा घेतला आणि त्यातून जे काही त्यांच्या समोर आलं त्या निरीक्षणातून जी शास्त्रांनी सांगितलेली तत्त्व होती, ती सगळी तत्त्व स्वतःच्या जीवनात, मग षड्रिपू असतील, शांती असेल वगैरे वगैरे, हे सगळे नाथांनी स्वतःच्या जीवनामध्ये त्या सगळ्या अध्यात्मशास्त्रात सांगितलेल्या तत्वांचा पडताळा घेऊन त्याला समर्थ आत्मानुभूती असं म्हणतात. स्वतःला आलेली अनुभूती म्हणतात समर्थ नंतर आहेत, नाथांच्या नंतर येतात समर्थ. तर सज्जनो हो, या सगळ्या तत्वांचा पडताळा नाथांनी घेतला आणि एक शास्त्र आपल्या समोर मांडलं, तो हा नाथ भागवताचा ग्रंथ. म्हणजे आणि या अध्यात्मशास्त्राने कोणती प्रगती होणार आहे? आपण आता जी अनुभवतोय आपल्या जीवनामध्ये, ती विज्ञानाची, तंत्रज्ञानाची प्रगती जेवढी झाली आहे, तिने मानवी जीवन सुखोल्लूप झालेलं आहे.
जे किती सुखलोलूप झालं याचा विचारसुद्धा आपल्याला करताना आपल्याला एक मोठी अशी यादी तयार करू, हे मिळालं, ते मिळालं, ते मिळालं, AC मिळाला, की एवढी सुखलोलुपता आपल्याला मिळाली आहे. पण यांनी मानवी जीवनातले जे दोन महत्त्वाचे अंग आहे सज्जन हो, एक माणसाचं बहिरंग आहे की ज्याच्यामध्ये विज्ञान काम करून तुमच्या देहाला सुख देत आहे. बरं, एवढी सुखं आम्ही मिळवली आहेत, किती सुखं मिळाली, पण एवढी सुखं मिळूनसुद्धा माणूस शांत, समाधानी, आनंदी आहे का? म्हणजे एक वस्तू जेव्हा आपण घरामध्ये विकत आणतो तेव्हा त्या वस्तूमध्ये दुसरी वस्तू आणण्याचं बीज पेरलेलं आहे. एका सुखासीनतेमध्ये दुसऱ्या सुखासीनतेचं बीज लोपलेलं आहे. हे बहिरंगाचं लक्षण आहे. म्हणून अध्यात्मशास्त्र असं सांगतं की काळ कितीही पुढे गेला, म्हणजे 16व्या शतकातून तुम्ही आज 21व्या शतकात आले आणि 21व्या शतकातून भावी काळातली माणसं 100व्या शतकात जातील, त्याचा बहिरंग कितीही बदलला तरी अध्यात्मशास्त्र, आपलं भारतीय तत्त्वज्ञान असं सांगतं की माणसाचा अंतरंग, त्याच्या वासना, त्याची जगाकडे धावण्याची खेच थांबणार नाही. आणि ते अंतरंग शांत झाल्याशिवाय मानव सुखी होणार नाही, याचं ज्ञान हे संतांना असतं. आणि मग तो खऱ्या अर्थाने सुखी कसा होईल याचं चिंतन नाथांनी स्वतःच्या जीवनामध्ये केलं. असे अनेक प्रयोग नाथांनी केले आणि जे शास्त्र आपल्यासमोर मांडलं ते हे अध्यात्मशास्त्रातला नाथ भागवत ग्रंथ आहे. आणि या नाथ ग्रंथ भागवताच्या पहिल्या अध्यायाला आज आपल्याला सुरुवात करायची आहे सज्जनो. तर या अध्यायाची सुरुवात करत असताना मानवी कशासाठी अभ्यास करायची याची फलश्रुती काय पटकन आपण सांगू की अरे हे कशासाठी करा. आपण ॲडव्हर्टाईजचं जग आहे सगळं, तर प्रत्येक गोष्ट का घ्यायची तुम्ही, कशासाठी ह्या ग्रंथाचा अभ्यास आपण करायचा, कशासाठी 5 महिन्याचं चिंतन आपण करतो आहे. तर याची फलश्रुती नाथांनी अशी सांगितलेली आहे की म्हणाले मानवी जीवनाचा अर्थ समजून घ्यायचा आहे. किंबहुना मी असं म्हणेन की मानव जन्माचं महात्म्य जर तुम्हाला कळालं असेल आणि मानवी जीवनाचा हेतू, तुमचं ध्येय काय असावं हे समजून घेणं, त्याचा अर्थ नीट समजून घेणं आणि मानवी जीवनाचं ध्येय जे भगवंताची प्राप्ती आहे, त्या भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग, त्याचं साधन काय आहे आणि ते मिळवण्याचा मार्ग समजून घेण्यासाठी नाथ भागवत आहे. बरं, हे कशासाठी मिळवायचं, तर नाथ महाराज म्हणाले परमशांती. खऱ्या अर्थाने ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान हे 2 शब्द समांतर आहेत. तर हे ब्रह्मज्ञान, हे आत्मज्ञान अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं असेल तर तुमच्या या जीवनामध्ये तुम्हाला कळतं तेव्हापासनं जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली तर तेव्हापासनं तर अगदी तुमच्या आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत अखंड ब्रह्मानंद, नवे तुम्ही अखंड आनंदात राहू शकता. आणि त्यासाठी अभ्यासाची गरज आहे सज्जन हो. परमार्थ किंवा अध्यात्मशास्त्र याच्यामध्ये सगळ्यात जर काही मोठी गोष्ट असेल तर हा अभ्यास आहे. हे फार कमी लोक आपल्यापर्यंत पोचवतात. अध्यात्मशास्त्र, परमार्थ, भक्तिशास्त्र, भक्तीचा मार्ग हा नित्य अभ्यासाचा विषय आहे. पोटभरू विद्या ज्याच्यावर आपण आयुष्य घालतो, ज्या नोकरीवर, ज्या व्यवसायावर आपलं संपूर्ण आयुष्य आपण सुखासीनतेत घालवतो, त्याच्यासाठी सुद्धा 20-22 वर्ष आपल्याला अभ्यास करावा लागतो. तो 20-22 वर्षाच्या अभ्यासानंतर एखादी डिग्री, एखादं पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही करता आणि मग भावी आयुष्य संपूर्ण आपण त्याच्यावर घालतो. तर नित्य अखंड आनंदात राहायचं असेल आणि राहू शकतो का, तर भारतीय तत्त्वज्ञान असं सांगतं की जीवन हे फार आनंदी आहे. मानवी जीवन खूप आनंदी आहे. आणि खऱ्या आनंदात राहणारे कोण असेल तर अगदी बोटावर मोजणे इतके असतात आणि ते म्हणजे संत असतात. संत कोण आहेत? मानवता आणि देवत्व याचा सुरेख संगम ज्या मानवी जीवनामध्ये सज्जनो आपल्याला पाहायला मिळतो ते संत असतात. अखंड आनंदाच्या स्थितीत राहणारे
मग आपण जेव्हा अखंड आनंदाची स्थिती म्हणतो सज्जन हो, तेव्हा आपण संतांच्या जीवनचरित्रात तर पाहतो की त्यांचा माझा गृहस्थाश्रम तर सारखाच आहे. त्यांच्या माझ्या जीवनचरित्रात येणाऱ्या सुखदुःखांची रांगसुद्धा सारखी, किंबहुना संतांच्या जीवनात येणारे दुःखाचे डोंगर, आपल्या तर टेकड्याने आपले साडे उंचवटेसुद्धा नसतात दुःखाचे, पण त्या छोट्या छोट्या उंचवटांनासुद्धा त्या दुःखाच्या आपण घाबरून जातो, आनंदापासून पदच्युत होतो. ते मात्र कधीच त्या आनंदापासून, त्या ब्रह्मानंदापासून, म्हणजे आनंद आनंद तरी ब्रह्मानंदात फरक काय, तर अतिउच्च पातळीचा जो कशावरही अवलंबून नाही, परिस्थितीवर नाही, व्यक्तीवर नाही, कुठल्या वस्तूवर अवलंबून नसलेला जो आनंद आहे सज्जन हो, तो ब्रह्मानंद आहे. आणि तो ब्रह्मानंद नाथांनी आपल्या जीवनामध्ये आत्यंतिक अभ्यासाने, भगवंतावरच्या नित्याच्या अनुसंधानाच्या अभ्यासाने प्राप्त केला होता. आणि संतांनाही कायम तळमळ असते की जो आनंद मला मिळाला आहे, तो आनंद प्रत्येक सामान्य माणसाला मिळू शकतो, तो त्या आनंदापर्यंत पोहोचू शकतो. म्हणून त्यांची ही तळमळ आहे की हा आनंद माझ्या सहवासात येणाऱ्या प्राणीमात्राला, विशेषतः मनुष्य प्राण्याला मिळवता येतो, त्यांनी तो मिळवावा, आणि त्याच्यासाठीची ही धडपड आहे. पहिला अध्याय जो आहे नाथ भागवताचा सज्जन हो, याच्यामध्ये नाथांनी प्रस्तावना, नमन, या नमनामध्ये गणेशाचं, शारदेचं, संतांचं, वेगवेगळ्या अवतारदिकांचं असं वर्णन केलं आहे. आणि नंतर या 31 अध्यायाच्या नाथ भागवत ग्रंथाचा विषय प्रवेश असे 3 मुद्दे या पहिल्या अध्यायामध्ये. एक प्रस्तावना, नंबर 2 सगळ्यांची नमन, आणि तिसरा विषय प्रवेश, असे 3 मुद्दे पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायचे. की नाथांनी असं म्हटलं की मी एकनाथी भागवत, स्वतः नाथ तर या ग्रंथाला एकाकार टीका म्हणतात. एकाकार टीका का म्हणाले नाथ, प्रस्तावनेतलाच भाग आहे हा. तर या ग्रंथाची सुरुवात ज्या दिवशी नाथांनी केली, त्याच्या आधी नाथांचं आपल्या सगळ्यांना माहिती की अतिशय प्रकाढ पंडित असलेले नाथ, अनेक ग्रंथांचं ब्रह्मज्ञानीच पुरुष म्हटल्यानंतर याचं ज्ञान आणि त्याचं ज्ञान मी सांगायचं काय, एकाच सगळे, म्हणजे जनरली DM झालेला माणूस असं लिहित नाही की मी MBBS झालो, मग MD झालो, मग DM झालो. DM लिहितो की त्याच्या आधी तसं ब्रह्मज्ञान असल्यावर बाकी कोणते अध्ययन केलं हे सांगायची गरज नाही. तर ब्रह्मज्ञानी असलेले नाथ दशमस्कंदाचं त्यांनी अध्ययन केलं या दृष्टीने की त्यांना एकदश स्कंदावर लिहायचं होतं. आणि हा ग्रंथ नाथांनी एकादशीच्या दिवशी लिहायला सुरुवात केली, म्हणजे तिथी एकादशी, भागवताला स्कंद एकादश, आणि लिहिणारे एकनाथ, एक 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 एका एक. म्हणून नाथ स्वतःला हा ग्रंथ मी तर लिहिला असं ते म्हणत नाही, कारण माझ्या सद्गुरूंच्या कृपेने, माझे पणजोबा भानुदास महाराजांच्या कृपेने, माझ्या ज्ञानोबारायांच्या, इतकं सुंदर वर्णन आहे, पुढे मी तुम्हाला येणारच आहे, आता ते मी घेणार पण आहे आपल्या सगळ्यांसाठी. म्हणून इतकी विनम्रता नाथांची आहे की म्हणून ते म्हणाले की ही एकादशी, एकदश स्कंद आणि माझ्या सद्गुरूंच्या कृपेने ज्या देहाच्या मुखातून हे सगळं बाहेर पडलं, त्या देहाचं नाव एकनाथ आहे. म्हणून ही एकाकार, म्हणजे एकाचीच एकाकार अशी टीका आहे. नाथ महाराज एकनाथी भागवताला एकाकार टीका म्हणतात. म्हणजे नाथ ह्याच्यात आद्य शंकराचार्यांचा उल्लेख करतात, आणि आद्य शंकराचार्य हे द्वैत आणि अद्वैत जे आपल्याकडे तत्त्वज्ञान आहे त्यातल्या अद्वैत तत्त्वज्ञानाचे मुख्य आहेत. एकाकार, एक, तू आणि मी जेव्हा एक होतो तो एकाकार, की भगवंता तू आणि मी देहाने वेगळा आहे, पण आत्मस्वरूपाचा जर विचार केला तर भगवंत आणि आपण एक आहोत, अशा अर्थाने ती एकाकार टीका आहे असं नाथ महाराज आपल्याला सांगतायत. असा हा ग्रंथ त्यांच्या कृपेने आज आपण सुरू करूया. कदाचित थोडासा ज्ञानाचा भाग, थोडा ओव्यांचा भाग
तरी तुम्हाला कंटाळवाणं न होईल अशा प्रकारे मी वाचण्याचा आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. श्रीराम समर्थ. ओम तत्सत. श्रीकृष्ण भगवान प्रसन्न. सार्थ एकनाथी भागवत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री दत्तात्रेयाय नमः. श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्याय नमः. ओम नमोजी जनार्दना. नाही भव अभव भावना. न देखोनी मूर्तिपणा. नमन श्री चरणा श्री सद्गुरुराया. नित्याप्रमाणे श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः सगळं नाथ महाराज घेतात. आणि ग्रंथाला सुरुवात करत असताना पहिली ओवी नाथांचं सद्गुरूंवरचं प्रेम, सद्गुरूंप्रतीचा आदर, सद्गुरूंची आठवण, नवे नवे अखंड ज्याच्या स्मरणात आपण राहतो त्या जनार्दन स्वामींचं स्मरण करताना ते असं म्हणतात की ओम नमोजी जनार्दना. नाही भव अभव भावना. न देखोनी मूर्तिपणा. नमन श्री सद्गुरुराया. म्हणजे नाथांचं किंवा आपल्या सद्गुरूंचं वर्णन करत असताना ते असं म्हणतात की भव अभव ज्याच्या ठिकाणी नाही, आदी अंत्य नाही, वेगळेपणा नाही, तू आणि मी हा जिथे शिल्लकच नाही असा माझा जे भगवंताचं स्वरूप, परमात्म स्वरूप आणि माझा सद्गुरूसुद्धा वेगवेगळे नाहीत, अशा त्या माझ्या सद्गुरूंच्या श्री चरणकमलांवर मी नमस्कार करतो आणि माझ्या कार्याला सुरुवात करतो. पुढच्या ओव्या बघूया. नमन श्री एकदंता. एकपणे तूचे आता. एकी दाविसी अनेकता. परी एकात्मता न मोडे. भगवान गणेशाचं वर्णन करताना एकपणेची तू आता, एकी दावेसी अनेकता. या संपूर्ण विश्वामध्ये, चराचरामध्ये अनेकत्वानी तूच एक असलेला श्री गणेश. परी एकात्मता न मोडे असा भगवान गणेशाचं वर्णन करतात. पुढे म्हणतात तुझं माझी वासू चराचरा. म्हणून बोलीजे लंबोदरा. या लागी सकळांचा सोयरा. साचोकारा तू होसी. तुझं देखे जो नरू. त्यासी सुखाचा होय संसारू. या लागी विघ्न हरू. नामदरू तुझ साजे. हरुष ते वदन गणराया. चारी पुरुषार्थ त्याची चारी भुजा. प्रकाशिया प्रकाशी ओजा. तो झळकत तुझा निजदंतू. 3 विशेषणं गजाननांसाठी वापरलेली आहेत. एक वापरलं आहे की तू विघ्नहरू आहेस. जो कोणी पुरुष तुझं फक्त दर्शन घेतो, तुला शरण येतो, त्याच्या आयुष्यातली सगळी विघ्न हे गणराया तू दूर करतो. अनेक विघ्नांचा, मानवी जीवनातल्या सगळ्या विघ्नांचा निवारण करणारा आणि प्रत्येकाला आनंद देणारा. हरुषते वदन गणराया. चारी पुरुषार्थ त्याची चारी भुजा. त्या भगवंताचं, त्या गणेशाचं वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सुरुवात करताना गणरायाचं जे एक वेगळं रूप प्रगट केलं. पण ज्ञानेश्वर माऊलींवर नितांत श्रद्धा असलेले, किंबहुना ज्ञानेश्वरांचंच रूप घेऊन आलेले नाथ महाराज या ग्रंथामध्ये गणेशाचं एक वेगळं रूप मानतात. तिथे मांडलेलं रूप आपल्याला सगळ्यांना ज्ञानेश्वरीमधलं माहीत आहे. इथे फार वेगळं स्वरूप ते म्हणतात की अरे इथे मात्र नाथ महाराजांना गणेश 4 भुजा असलेला जरी असला तर ते म्हणाले हे तुझे 4 पुरुषार्थ आहे. हे 4 पुरुषार्थ तुझ्या 4 हातांनी मला पाहायला मिळत आहेत. हरुषते वदन गणराया. चारी पुरुषार्थ त्याची 4. प्रकाशिया प्रकाशी ऊर्जा. तो झळकत तुझा निजदंतू. एकदंत आपण ज्याला म्हणतो, तो जो दंतू आहे तो सगळ्या ज्ञानाचा प्रकाश आहे. त्या गणरायाचं वर्णन करताना नाथ महाराज असं म्हणतात की जो एकदंत तुझा चमकतोय, जो प्रकाश त्यातून येतोय तो ज्ञानाचा प्रकाश आहे.
अशा ज्ञानाचा प्रकाश ज्याच्या एका दंतातून बाहेर पडतो त्या गणेशाला मी वंदन करतोय, त्याचं मी स्मरण करतो. पूर्व उत्तर मीमांसा दोन्ही लागली या श्रवणस्थानी निशब्दादी वाचा वदनी कर जोडणी उभाया. आपल्याकडे दोन उत्तर मीमांसा आणि पूर्व मीमांसा असे दोन पंथ ज्ञानाच्या बाबतीत सांगितले. ते तुझ्यासमोर हात जोडून उभे आहेत. एकेची काळी सकल सृष्टी आपुलेपण देखत उठी, तेची तुझी देखणी दृष्टी सुखसंतुष्टी विनायका. सुखाचे पेलले दोंद नाभी अवतला आनंद, बोधाचा मिरवे नागबंध दिसे सन्निध्य साजिरा. लंबोदर अशा अर्थाने जेव्हा गणरायांचं वर्णन नाथ महाराज करतात, तेव्हा या सगळ्या विश्वाची निर्मितीच तुझ्या उदरातून आहे, म्हणून तू लंबोदर आहे, तुझं उदर फार मोठं आहे. अशा प्रकारचा माझा गणराय, त्याच्या चरणी मी नमस्कार करतो, त्याला विनम्र अभिवादन करतो. मला इथे आठवतं की एकदा गोंदवलेकर महाराजांना एका प्रेमळ शिष्याने म्हणूयात आपण प्रश्न विचारला की महाराज तुमचं पोट फारच मोठं आहे म्हणाले. तर महाराज म्हणाले अनेकांचे अपराध या पोटामध्ये मी घातलेत म्हणून माझं पोट मोठं झालं बरं बाळ. तर मला ते आठवतं की लंबोदराला पाहताना सुद्धा सगळ्या चराचराची निर्मितीच तुझ्या उदरामध्ये आहे, तेव्हा त्याच्यामुळे तुझं हे पोट मोठं आहे. शुद्ध आणि गणरायाच्या कटीला एक छोटा नाग पण असतो. तर त्या नागाचं वर्णन त्यांनी असं केलं की बोधाचा मिरवे नागबंध. तो जो नागसुद्धा आहे तो ज्ञानाचं बोध आम्हाला करतो आहे, अखंड ज्ञानाचा बोध करणारा तो नाग इथे दिसतो आहे. शुद्ध सत्वाचा शुक्लांबर कासे कसिला मनोहर, सुवर्ण वर्ण अलंकार तुझेची साचार तुझेनी साचार शोभती. प्रकृती पुरुष चरण दोन्ही तळी घालिसी ओजावणी, तयावरी सहजासनी पूर्णपणी मिरवेसी. तुझी अनुमात्र झाली या भेटी, शोधिता विघ्न न पडे दृष्टी, तोडीसी संसार पासुटी तोची तुझे मुष्टी निज परशू. भावे भक्त जो आवडे त्याचे उगविसी भवसाकडे, ओढोनी काढीसी आपणाकडे निज निवाडे अंकुशे. तुझ्या अंकुशाने आमच्या मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन होतं. साच निरपेक्ष जो निश्चेख, त्याचे तुझी वाढविलीसे सुख, देऊनी हरिखाचे मोदक निवविसी देख निज हस्ते. हरिखाचे म्हणजे हर्षाचे. तुझ्या हातात जे मोदक आहे ते मोदक म्हणजे हर्षाचे आहेत. तुझ्या दर्शनाने तुझ्या त्या प्रसादाने आयुष्यभरासाठीचा आनंद, नित्य आनंद तो मोदक रूपाने ते हरिखाचे मोदक म्हणजे हर्षाचे, हरिखाचे म्हणजे हर्षाचे मोदक निवविसी देख निज हस्ते. तुझ्या हस्ताने तो आम्हाला देतो. सूक्ष्माहुनी सूक्ष्म सान त्या माझी तुझे अधिष्ठान, या लागी मूषक वाहन नामाभिमान तुझं साजे. की अतिसूक्ष्मातलं सूक्ष्म, अतिशय सूक्ष्म असं जे ज्ञान आहे, तसं तुझं ते वाहनसुद्धा खूप सूक्ष्म आहे. आणि ते सूक्ष्म वाहन असल्यामुळे मूषकध्वज किंवा मूषक वाहन तुला जे म्हटले, तर अत्यंत सूक्ष्मातली सूक्ष्म गोष्टसुद्धा तुझ्या कृपेने ते ज्ञान मानवाला प्राप्त होतं. आणि त्याचं प्रतीक म्हणून की काय, इतका छोटा मूषक तू तुझा वाहन म्हणून स्वीकारला आहे. ऐशिया जी गणनाथा मीपणे कैचा नमिता, अकर्ताची झाला करता ग्रंथकथा विस्तारका. भगवान गणेशा, मी तुला काय नमन करू. याचं कारण असं आहे की मी म्हणण्यासाठी सुद्धा लागणारा करता मी नाही आहे. नाथांना विनम्रपणे आपल्यापर्यंत सगळ्या श्रोत्यांपर्यंत हे पोचवायचं आहे किंवा त्यांची प्रामाणिक भावना ते आपल्याला पोचत आहे की या ग्रंथाचा निर्मिता मी नाही, माझे सद्गुरू आहेत. हे गणेशा,
मी तुला नमन करतो ह्यातला मी सुद्धा मला नको आहे, ह्या सुद्धा मीपणा मी घेणार नाही. कारण अकर्ताची जाहला करता ग्रंथकथा विस्तारा. आता नमू सरस्वती जी सारासार विवेकमूर्ती, चेतना रूपे इंद्रिय वृत्ती जे चाळती सर्वदा. आता शारदेचं सरस्वतीचं वर्णन. जे वाचेची वाचक, जे बुद्धीची द्योतक, जे प्रकाशा प्रकाशक, स्वये देख स्वप्रभ, ते शिवांगी शक्ती उठी, जैसी डोळिया माझी दिठी, किंवा सूरसत्वे दावी पुष्टी, फळपणे पोटी फळांच्या. सरस्वतीचं वर्णन करताना नाथ महाराजांनी अतिशय अप्रतिम असं वर्णन केलं. ते म्हणतात की सारासार विचार, की ज्याला आपण विवेक असं म्हणतो, त्याची मूर्तीच चैतन्य रूपाने सदा सर्वदा वेगवेगळ्या इंद्रियांमध्ये किंवा इंद्रिय वृत्तीला चालना देणारी जी असते अशी स्वयंप्रकाशक सरस्वती, तिला मी नमन करतो. जैसा खूप ओव्या आहेत त्यातल्या, फक्त काही निवडक ओव्याच आपण आता घेऊ. जैसा साखरे अंगी स्वादू, की सुमना माझी मकरंदू, तैसा शिवशक्ती संबंधू, अनादि सिद्धू अतर्क्य. फुलांमध्ये असलेला मकरंद किंवा साखरेमध्ये असलेली गोडी ही जशी आपल्याला सहजतेने, तसं शिव आणि शक्तीचा संबंध अनादि सिद्धू अतर्क्य. सरस्वतीच्या ठिकाणी हे रूप त्यांना पाहायला मिळतं. ते अनिर्वाच्य निजगोडी, चहू वाचा माझी वाडी, म्हणून वागेश्वरी रोकडी, ग्रंथार्थी चोखडी चवी दावी. नाथ महाराज असं म्हणतात की जगामध्ये सारासार वाचेने जिचं वर्णन करता येत नाही अशी आत्मस्वरूपाची गोडी सगळ्या वाणींमध्ये श्रेष्ठत्वाने भरून आहे. म्हणून वाणीची जी देवता आहे ती सरस्वती, ती ग्रंथार्थाची उत्तम रुची तुम्हाला दाखवून देणार आहे. हा बोलू भला जाहला, म्हणून बोलूची स्तविला, तैसा स्तुती भाव उपजला, बोली बोला गौरवी. या सगळ्या म्हणजे हा बोल बरा, म्हणजे हा ग्रंथ मी जो सांगतोय, नाथ महाराज म्हणतात की हा ग्रंथ मी आता तुमच्यापुढे निवेदन करतोय, असं ज्याप्रमाणे बोलावं लागेल त्याप्रमाणे मनामध्ये उत्पन्न झालेला जो स्तुतिभाव आहे तो वाणीनेच वाणीचा केलेला गौरव असं आपण समजा. ती वाग्विलास स्वरूपी परमेश्वरी सर्वांग सुंदर सरस्वती देवी अंतर्बाह्य राहून स्वतःच ग्रंथाचा सुंदर असा अर्थ तुम्हापर्यंत पोहोचवेल, असं सगळं सरस्वतीचं वर्णन आहे. पुढे ह्या सरस्वतीच्या वर्णनानंतर नाथ महाराज शेवटी असं म्हणतात सरस्वतीच्या वर्णामध्ये की तेथे ब्रह्मानंद रसवृत्तीने मीपणाबरोबर स्वरस्वतीलाही एकाच ताटामध्ये बसवलं आहे. त्या योगे अभिन्न भावाच्या शेषाने तृप्तीचा ढेकर आल्यामुळे या कथेचे उद्गार बाहेर येत आहे. नाथ महाराज ही कुठल्याही ग्रंथाची, कुठल्याही ग्रंथकाराची ग्रंथ लिहित असतानाची पवित्र भावना असते आणि ती पवित्र भावना शरणागतीच्या माध्यमातून परंपरेप्रमाणे श्री गणेश, शारदा किंवा सरस्वती, सकल संतजन, आपल्या कुळातले सगळे या पद्धतीने ते नमनाचे भाग असतात. असं सगळंच यथार्थ वर्णन सगळ्यांचं आपण जर करत बसलो तर अध्याय तसा मोठा आहे, पण आपण थोडक्या स्वरूपात ह्या सगळ्यांचं नमन घेतो आहे. हे सगळं नमन झाल्यानंतर पुढे नाथ महाराज ते जगामाजी सदा असती, जीव मात्रा ते दिसती, परी विकल्पेची ठकी जती, नाही नाही नास्तिके, मातियाचा द्रोण केला, तो कोळिया भावो फळला,
म्हणून विश्वासे विन नाडला, जगू ठकला विकल्पे. एका एकी विश्वासता, तरी वाणी नाही निजसत्ता. त्यांचे चरणी भावार्थता, ठेविता माथा विश्वासे. ते नमस्कारिता आश्वासक, करून ठाकती एक. परी एकपणे सेवक, त्यांचाची देख स्वये होवावे. त्यांची या सेवेची या गोडी, ब्रह्मसुखाची उपमा थोडी. जे भजती अनन्य आवडी, ते जाणती गाढी निज चवी. ते प्रकृतीसी पर, प्रकृतीरूपी ते अविकार. आकार विकार व्यवहार, त्याचेनी साचार बाधिना. हे सांगत असताना एक वर्णन निष्ठेच्या बाबतीमध्ये, म्हणजे नाथ महाराज अत्यंत शरणागतीच्या भावनेने हे सगळं करत, म्हणजे सगळ्यांचे नमन करत आहेत. आणि हे नमन करत असताना नाथ महाराज एक दाखला आपल्याला असा देतात की द्रोणाचार्यांचा जो शिष्य होता, इथे निष्ठेच्या बाबतीत त्यांनी ते फक्त संदर्भ घेतला आहे की कोळ्याचा मुलगा द्रोणाचार्यांची मातीची मूर्ती तयार करतो, एकलव्य. आणि त्या मूर्तीला सद्गुरू समजून, त्या मूर्तीला गुरु समजून स्वतः एकलव्य त्या निष्ठेनी, अभ्यासाने, एकनिष्ठेनी स्वतः इतका चांगला धनुर्धर बनतो. ही निष्ठा अशा प्रकारची माझ्या अंगी बाणावी. पुढे म्हणतात की देही देह विदेह केले, शेखी विदेहपण तेही नेले. नेलेपणही हारपले, परी उरले उर्वरित. अभावो भावेसी गेला, संदेह निस्संदेहसी निमाला. विस्मयो विस्मयी बुडाला, वेडावला स्वानंदी. तेथे आवडी होय भक्तू, तव देवोची भक्तपणा आतू. मग भज्य भजनांचा अंतू, दावी उपांतरू स्वलीला. नमन नमनेशी नेले, नमिते नेनो काय जाहले. नम्याची अंगी घडले, घडले मोहिले मोडून. हा सगळा संदर्भ नाथ महाराज हे करतात की नमनानेच नमन केले, नमस्कार करणारे कोठे गेले हेही समजेनासे झाले. ज्याला नमस्कार करायचा ती वस्तू होणे न होणे नाहीसे होऊन आपण स्वतःच जाहला. नाथ महाराज स्वतःच्या एका स्थितीचं वर्णन इथं करतात. त्याचं उदाहरण मला असं वाटतं आपल्याला ज्ञानेश्वर माऊलीचा एक अभंग आहे, ठकैची पडे गेले असं आहे ना काहीतरी, एक अभंग आहे की मी त्याला पाहायला गेले. पांडुरंगाला ज्ञानेश्वर माऊली असं एका अभंगात म्हणते की मी भगवंताचं जेव्हा पांडुरंगाचा साक्षात्कार, पांडुरंगाचं दर्शन जेव्हा ज्ञानेश्वर माऊलीला झाला, तेव्हा म्हणाले मी पाहता पाहता मला असं लक्षात आलं की मी आणि तो एकच आहे. हा भाव ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतः अनुभवला. आणि तोच भाव ज्याला मी नमस्कार करायला गेलो तर नमस्कार करणारा मी, हे द्वैतसुद्धा पुन्हा संपून जातं आणि त्या अद्वैताकडे मी जातो की ज्याला मी नमस्कार करायला गेलो तो आणि मी कुणी वेगळाच नाही. नमस्कार करणारा आणि नमस्कार घेणारा हे दोघंही एकच झाले. हा भाव इथे नाथ महाराज व्यक्त करतात. सज्जन हो, या सगळ्या नमनाच्या किंवा या विषयाच्या बाबतीमध्ये नाथ महाराजांनी जे वर्णन केलेलं आहे ते अतिशय सुंदर आहे की हा ग्रंथ लिहिण्याचं नाथ महाराजांचं किंवा कुठलाही संत काही फार हौस आहे म्हणून ग्रंथ लिहित नाही. त्याहीपेक्षा मी असं म्हणेन की प्रसिद्धीसाठी हा ग्रंथ लिहिलेला नाही. नाथ महाराजांची ग्रंथलिखाणाची किंवा हा ग्रंथ आपल्याला इतक्या पद्धतीने समजून सांगण्याची मागची भूमिका काय होती, तर नाथ महाराजांना जे स्वस्वरूपाचं ज्ञान झालं होतं ते ज्ञान, तो अनुभव या ग्रंथरूपाने एकादश स्कंधाच्या माध्यमातून त्यांनी याच्यासाठी मांडला की अध्यात्मशास्त्रामध्ये अनेक जिज्ञासू साधक जे आहेत त्यांना यातून काहीतरी मदत होईल आणि ते ब्रह्मज्ञानाच्या मार्गावर पुढे पडतील. हा यामागचा हेतू होता. आणि यासाठी म्हणून हा सगळा ग्रंथाचा प्रपंच नाथ महाराज करत होते. संतांची ही प्रवृत्ती मूलतःच असते. म्हणजे दुसरं आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान हा जरी या ग्रंथाचा मूळ विषय असला तरी पण
आज आपण 21व्या शतकात या ग्रंथाचा अभ्यास करत असताना याच विश्वामध्ये, या जगामध्ये, या काळामध्ये आपल्याला राहायचं आहे आणि या काळामध्ये राहून आपल्याला ते आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे. तेव्हा नाथ महाराजसुद्धा त्या काळात होते की ज्या काळात त्यांनासुद्धा प्रतिकूल परिस्थिती होती. म्हणजे नाथाच्या काळामधली परिस्थिती अशी होती की आज तरी आपण खूप सुखामध्ये आहोत. म्हणजे सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या, कौटुंबिकदृष्ट्या, राजकीय परिस्थितीच्या दृष्टीने सुद्धा आजची परिस्थिती अध्यात्माला खूप पोषक आहे. नाथांच्या कालीन परिस्थिती ही अत्यंत प्रतिकूल अशी होती. असं मी का म्हणेल तर आपण पैठणचा विचार जर केला तर पैठण हे तत्कालीन नगरच्या जवळ होते. नगरपासूनचा हा सगळाच भाग आपला हा निजामाच्या काळात, निजामाच्या पातशाहीमध्ये होता. म्हणजे नाथांचं जवळपास 67 वर्षांचं आयुष्य आणि या 67 वर्षाच्या आयुष्यामध्ये नाथांच्या 6-7 निजाम होऊन गेले आणि हे सगळे निजाम यवन. तर त्याच्या आधीची परिस्थिती अशी होती की मुसलमानांनी आक्रमण करायच्या आधी या देशामधली परिस्थिती अतिशय सुजलाम सुफलाम अशी होती. जो तो आपला धर्म अत्यंत आनंदाने, आणि मुस्लिमांची आक्रमणं झाल्यानंतर त्यांनी पहिला आघात जो केला तो सर्वसामान्य मुस्लिमेतर जो समाज होता, म्हणजे हिंदू समाज आपण म्हणूया, त्यांच्या धार्मिक, आर्थिक सगळ्या प्रकारच्या स्वातंत्र्यावर केला. मुद्दा मी हे का नमूद करतो हे सोडून सुद्धा की हा जरी आत्मज्ञानाचा ग्रंथ असेल, ब्रह्मज्ञानाचा ग्रंथ असेल, तरीही साधकाला त्या काळामध्ये राहूनच आत्मज्ञान मिळवायचं याची संपूर्ण जाणीव नाथ महाराजांना होती. कारण नाथ महाराज आपल्यापेक्षा प्रतिकूल काळातून गेले. त्या काळामध्ये राजसत्ता ही मुस्लिमांची असल्यामुळे जो हिंदू समाज होता त्या समाजाला अत्यंत हीन दर्जाची वागणूक, कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं. मंदिरं पाडली जात होती. दिवसाढवळ्या ह्या पातशाही ज्या होत्या यांच्यातली भांडणं कायम सुरू असायची. एकाच पातशाहीमध्ये राहणाऱ्या 2 सरदारांना वेगवेगळी वतनं दिलेली असल्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा लढाया व्हायच्या आणि त्या लढायामुळे सामान्य माणूस होरपळला जायचा. लुटालूट, स्त्रियांना पळून नेणे, सामाजिक कत्तली होणे, धर्म सोडायला लावणे, बळजबरीने धर्मांतरण करणे, अशा विचित्र परिस्थितीमध्ये हिंदू समाज घाबरून हिंदू समाज सोडून मुस्लिम धर्म स्वीकारत असे. आणि या दरम्यान पीर, त्याच्यानंतर दर्गे हे निर्माण झाले आणि हिंदू समाजामध्ये जर एखादा संत महात्मा, एखादा सत्पुरुष जर हिंदू समाजाला एकत्र आणून काही उपासना करत असेल तर राजसत्ता मुस्लिमांची असल्यामुळे मुस्लिमांचे सरदार की जी पातशाहाने आपल्याला जवळ करावं, आपल्याला काही विशेष बक्षीस द्यावं म्हणून अशा हिंदू संतांना त्रास देत असत. मी नाथांचा काळ तुम्हाला सांगतो. आणि जो हिंदुत्वाचं काम करत असे, हिंदू समाजाला एकत्र आणण्याचं काम करत असे, त्याला भर चौकामध्ये एकत्र आणून हे सरदार, आम्हाला देव दाखव नाही तर हिंदू धर्म सोड, आम्हाला असा चमत्कार करून दाखव नाहीतर हिंदू धर्म सोड, असं सार्वजनिक ठिकाणी करून अनेकांना ते धर्म सोडवायला लावायचे. अशा काळामध्ये हा महात्मा आणि त्या काळामध्ये हिंदू धर्मातल्या अनेकांची भावना अशी झाली होती की आता आपण आपले देव सोडून द्या. आपल्या देवांवरची, आपल्या मंदिरांवरची, आपल्या उपासनेवरची श्रद्धा हिंदू धर्मातल्या अनेकांची कमी झाली होती. आणि अशा काळामध्ये हा सगळा समाज काय म्हणतात त्याला, जारण मारण विद्या, अंधश्रद्धा, पीराला जाणे, बोकुड कापणे, अशा या विचित्र परिस्थितीमधून हा समाज जात होता. त्या काळामध्ये या सगळ्या समाजाला एकत्र करून त्यांना पहिल्यांदा कौटुंबिक आणि सामाजिकदृष्ट्या स्थिर करण्याचं काम नाथांनी आपल्या लोकसंग्रहाच्या निमित्ताने, आणि मग अशा दुष्प्रवृत्तीवर नाथांनी वेगवेगळ्या प्रकारची काव्य केलेली आहेत, भारुडं केलीत. आणि हे सगळं करत असताना
नाथांना प्रचंड अपमान, प्रचंड शारीरिक, मानसिक, आर्थिक, शारीरिक सगळ्या प्रकारचा त्रास नाथांनी सहन केला आणि त्यातून हे सगळं ज्ञान, ब्रह्मज्ञान स्वतःमध्ये मुरवून हे ज्ञान अगदी सोप्या भाषेमध्ये या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आत्मज्ञान हा विषय सांगत असताना खरं म्हणजे हे फार बोजड शब्द आहे, त्याची मला कल्पना आहे. पण नाथांनी इतकं सोपं, खरं म्हणजे हा पूर्ण वेदांताचा भाग आहे, हा पूर्ण ग्रंथच आहे, पण नाथांनी इतका सुंदर केला आणि आपल्याला नाथांनी याची फलश्रुती जी सांगितली आहे की तुम्हाला खरोखर आत्मज्ञानाच्या मार्गावर मी नेऊन सोडतो, खरोखर तुम्हाला परमानंद देतो. तर हा ग्रंथ जेव्हा जसा जसा पुढे जाईल याची अनुभूती रोज तुम्हाला येईल. मी हे अगदी खात्रीने सांगतो, नाथांच्या भरोशावर, माझ्या सद्गुरू माऊलींच्या भरोशावर. सज्जन हो, आत्मज्ञान आत्मज्ञान आपण जे म्हणतो की नाही, तर हे आत्मज्ञान कसं प्राप्त होईल किंवा आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग काय. तर नाथांनी इतकं सुंदर, इतक्या सोप्या सोप्या भाषेत माफ करा, ह्या एक एक पायऱ्या चढत जावं लागणार आहे. एकदम तुम्हाला ती गोष्ट प्राप्त होणार नाही. आणि ह्या सगळ्या आत्मज्ञानाच्या पायऱ्या नाथ स्वतः चढलेले आणि चढून तुमच्या आमच्यासाठी त्या इतक्या सोप्या पद्धतीने सांगितल्या, इतकं सुंदर सांगितलं बघा. नाथ महाराज म्हणाले तो आत्मानंद, तो ब्रह्मानंद, म्हणजेच ते आत्मज्ञान, ते ब्रह्मज्ञान तुम्हाला मिळवण्यासाठी नाथ म्हणाले भक्ती, मनापासनं भक्ती करणं याच्यासारखं साधन नाही आहे. भक्तीच्या म्हणजे सद्गुरूंनी दिलेल्या साधनाच्या मार्गाने भक्ती करा, मनापासनं करा, रोज थोडी थोडी करा, नित्य अशी ठेवा. हा नित्याचा अभ्यास आहे. आपण नाही का माफ करा, आपल्या मुलांना एकदम 30पर्यंतचे पाढे पाठ होत नाही, म्हणून आपण काय करतो की पहिले 4 पाढे कर, मग अजून 6 कर, 8 कर, ह्या पद्धतीने जातो, एका टप्प्याटप्प्याने नेतो. नाथ महाराज म्हणाले की भक्ती केल्यानं आत्मज्ञान होईल आणि आत्मज्ञानानंतर काय होईल. नाथ महाराज सांगतात की तुम्ही आम्ही जीव म्हणून जन्माला आलेलो. एक अध्यात्मशास्त्रातलं एक सूत्र एका संत महापुरुषाच्या मुखातनं मी ऐकलेलं आहे. ते म्हणाले सद्गुरूंचं कार्य खरं काय असतं. म्हणाले आपल्याला आई बाबा जन्म देतात. हा जन्म ही आपल्या आईबाबांनी आपल्याला दिलेली फार मोठी भेट आहे असं मी म्हणेन. पण या जीवाचे आईबाबा हे या जन्माचे आहेत. पण या जीवाला जीवत्व किंवा जीवपण ज्या दिवशी प्राप्त झालं आणि त्यानंतर केव्हा तरी प्रारब्ध कर्मानुसार, तुमच्या पूर्वसंचितानुसार, तुमच्या पूर्वसुकृतानुसार, माफ करा, पूर्वसुकृतानुसार तुम्हाला अनुग्रह एका जन्मामध्ये प्राप्त होतो या जीवाला. मग ज्या दिवशी तुम्हाला अनुग्रह प्राप्त होतो त्या दिवशी त्या सद्गुरूंचा अनुग्रह होणं म्हणजे काय. अनुग्रह होणं म्हणजे त्या क्षणापासनं, ज्या क्षणी तुम्ही अनुग्रहित झालात त्या क्षणापासनं तुमची प्रापंचिक आणि पारमार्थिक जबाबदारी सद्गुरू घेतात. आता प्रापंचिक आपण या जन्माचं सोडेल, पारमार्थिक जबाबदारी घेतात म्हणजे काय, तर त्या संत महापुरुषाच्या मुखात मी ऐकलं आहे की या जीवाला शिव बनवण्याचं कार्य पुढील जास्तीत जास्त 7 जन्माच्या आधी सद्गुरू करून देतात. या जीवाला शिवपण प्राप्त करून देण्याचं कार्य नवे नवे ती संपूर्ण जबाबदारी आपले सद्गुरू घेतात. आणि जेव्हा हे आपलं अध्यात्मशास्त्र संत महात्म्यांच्या मुखातनं आपल्याला सांगतात, मला असं वाटतं हे असत्य 100% नाही. भक्तीच्या मार्गाने तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होतं हे सांगणं सोपं आहे, एका मिनिटात मी सांगितलं. पण ती अवस्था यायला खूप वेळ नाही. तुमचा मुलगा छान अभ्यास केला आणि त्यांनी जर इतके मार्क घेतले तर तो MBBS नक्की होईल हे सांगणं जितकं सोपं आहे, पण त्याच्यासाठीची प्रक्रिया किती. 720 पैकी 710 मार्क घेतले तर एम्स मिळणार आहे, अदरवाईज मिळत नाही. पण त्या मुलाला 2 वर्ष अतिशय छान अभ्यास करा, नवे 12 वर्ष जेव्हा चांगला अभ्यास करतो तेव्हाच नीटमध्ये अभ्यास केलं
तर तो त्याला पाहिजे त्या एम्सला मिळू शकते. ही जर प्रापंचिक जीवनाची स्थिती आहे तर आत्मज्ञान इतक्या लवकर प्राप्त होईल का? ते एका जन्माचं काम आहे का? निश्चित नाही. पण आज त्या मार्गाला सुरू आपण जर केलं तर निश्चित होतं. आणि एक सद्गुरूंचा शब्द आहे की या जीवाला शिवपद प्राप्त करून सद्गुरू देतात. आपण हे सगळे भाग्यवान याच्यासाठी आहे की श्री महाराजांच्या कृपेने आपल्या प्रत्येकाला सद्गुरू प्राप्त झालेले आहेत. आपण त्या मार्गाने मार्गक्रमण करतोय. आणि दुसरं आपल्या सद्गुरूंनी हे सांगितलं आहे की माझ्या माणसाने, आता हे वाक्य गोंदवलेकर महाराजांचं आहे म्हणून हे बाकीच्या लोकांना लागू नये असं नाही. ब्रह्मचैतन्य महाराज म्हणजे सद्गुरू आहेत आणि सद्गुरू तत्व हे सारखंच आहे. साईबाबांनी एक वाक्य सांगितलं, स्वामी समर्थाने भिवू नकोस सांगितलं. स्वामी समर्थ म्हणाले भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहेत. ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले तू फक्त नाम घे, बाकीचं मी सगळं करतो, मी तुझ्या मागे अखंड उभा आहे, हे विसरू नकोस. हे तर सद्गुरू अध्यात्मशास्त्रात तत्वच आहे. म्हणून महाराज म्हणाले की माझ्या माणसाने म्हातारपणाची आणि अंतकाळाची काळजी करू नये. मी दिलेलं नाम सर्वस्व मानून त्यांनी घ्यावं. आपली चूक फक्त तिथे होते की आपण सर्वस्व मानत नाही. रोज काही चातुर्मासाच्या ठिकाणी जपाला येत नाही, आलं तरी नोंदवत नाही, वगैरे वगैरे. हा भाग सोडून द्या. मला तुम्हाला सांगायचं तत्त्व एकच आहे की भक्तीने आत्मज्ञान प्राप्त होतं. नाथांनी फार सोपं करून सांगितलं. भक्तीने तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होईल. आणि मग ज्या जीवाला, ज्या मनुष्याला आत्मज्ञान प्राप्त होतं तो जीव, तो मनुष्य परमात्मपदाची प्राप्ती करतो. परमात्मपदाची प्राप्ती होणं म्हणजे सर्वोच्च मूल्य. आणि असा परमात्म स्थितीला प्राप्त झालेला दिव्य मुक्त जीव हा भगवंताला नव्हे तो स्वतःच परमात्मा झाला, तो स्वतःच परब्रह्मपदाला पोचला. आणि असं हे सगळं स्वतः नाथांनी स्वतःच्या आयुष्यात प्रत्येक टप्प्याटप्प्याने स्वतःला प्राप्त करून घेतलं. नाथ भागवत किंवा मूळ भागवत हेच सांगतं की हे ब्रह्मज्ञान, हे आत्मज्ञान भक्तीच्या मार्गाने प्रत्येक मनुष्याला मिळवता येतं. आणि हे ज्या मुक्त पुरुषांनी, ज्या दिव्य पुरुषांनी, ज्या ब्रह्मज्ञानी पुरुषांनी स्वतः मिळवलं ते त्यांनी बहुजनांपर्यंत पोचवावं, त्यांना त्या स्थितीला प्राप्त करून द्यावं. हेच भागवताचं खरं सार आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून आपण सगळे या ग्रंथाचं सेवन करतो आहोत. हे ग्रंथ वाचन आपण करतो आहे. ज्या नाथांनी हे आत्मज्ञान, हे ब्रह्मज्ञान प्राप्त केलं, ज्या मार्गाने केलं, ज्या पायऱ्यांवर राहून अभ्यास करून मिळवलं, ते नाथ महाराज जीवनभर ज्या आचरणाने राहिले त्याचं सूत्र ज्या अभंगात त्यांनी आपल्याला कथन केलं ते अभंगरूपी प्रार्थना आपण घेऊया. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया आणि आपल्या नित्याच्या प्रार्थनेला सुरू करूया. श्रीराम समर्थ.